चला विराम चिन्ह कितवा चॅप्टर? 9वा 8वा? अरे रे कितवा आहे? 8वा. टाका 8वा चॅप्टर आहे पहा विराम चिन्हे. पहा आता इथून पुढं छोटे छोटे चॅप्टर आहेत. आता हे काही जास्त चॅप्टर मोठे नाहीयेत. मग नंतर डायरेक्ट आपल्याला प्रयोग, समास, अलंकार हे जरा मोठे चॅप्टर आहेत. बाकी छोटे छोटे चॅप्टर जे आहेत ते अगोदर आपण सगळे घेणार आहेत. विरामचिन्ह असतील, त्यानंतर वाक्याचे प्रकार, वाक्य पृथक्करण वगैरे, शब्दशक्ती हे अगोदर घेऊ. मग नंतर राहिलेले मोठाले चॅप्टर घेणार आहेत. ठीक आहे. चला पहा इकडे लक्ष द्या. आता विरामचिन्ह कशाला म्हणायचंय तर पहा विरामचिन्ह कशाला म्हणतात रे? आपण बोलताना किंवा लिहिताना काही काळ आपल्याला थांबावं लागतं है ना. मग कुठे किती वेळ थांबायचं आणि याच्यासाठी आपण काही चिन्हांचा वापर करतो, त्याला आपण विराम चिन्ह असं म्हणतो. पहा लक्षात ठेवा. मग हे विराम चिन्ह, विराम या शब्दाचा अर्थ काय होतो? थांबणे असा त्याचा अर्थ होतो. पहा इथं लिहिलंय पहा, मराठी भाषेत बोलताना किंवा लिहिताना कुठे थांबायचं, किती किती थांबायचं हे समजण्यासाठी जे चिन्ह वापरतात त्याला काय म्हणलं जातंय? विराम चिन्ह. विराम या शब्दाचा अर्थ होतो पहा थांबणे, विचारलेला आहे. विराम म्हणजे टिंब होय. विराम म्हणजे काय? थांबणे. तर विराम चिन्ह ही इंग्रजी भाषेतून आपल्या मराठी भाषेत घेण्यात आलेले आहेत. तर एक व्यक्ती होते पहा, ब्रिटिश व्यक्ती होते, त्यांचं नाव होतं मेजर कॅन्डी. या मेजर कॅन्डीने आपल्या मराठीत पहिल्यांदा विरामचिन्हांचा वापर केला. इथं लिहिलंय पहा, ब्रिटिश लेखक कोण, त्यांचं नाव मेजर कॅन्डी यांनी पहिल्यांदा मराठीत काय वापरली? विरामचिन्हे वापरलेली आहेत. मग अशी कोणती कोणती विरामचिन्ह असतात तुम्हाला माहिती आहेत? कोणती कोणती माहिती आहे तुला? स्वल्पविराम, बर, अर्धविराम, पूर्णविराम. बर बस मी सांगतो पुढचे. तर पहा जवळजवळ 15 प्रकारची विरामचिन्ह आहेत. किती? 15. तुला एक दोनच माहिती आहेत, तुला 15 शिकायचे. मग कोणतं विरामचिन्ह कधी वापरतात, त्याचे उपयोग आपल्याला विचारले जातात. तर विरामचिन्ह 15 कोणती कोणती आहेत बघ. एक आहे पहा पूर्णविराम, नंतर आहे स्वल्पविराम, अर्धविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह, दंड, विकल्प, अवग्रह, काकपद, लोप चिन्ह, यथोपरिचिन्ह असं म्हणतात. आता इकडे लक्ष दे. पूर्णविराम कसा असतोय रे? असा एक टिंब असते ना. त्याच्यानंतर स्वल्पविराम कसा असतोय? कोमा. हा कोमा. हा. त्याच्यानंतर अर्धविराम एक टिंबन पुढं हा खाली स्वल्पविराम. अपूर्णविराम 2 टिंब असतात है ना. जसा गंध लावतो तू एखाद्या कुंकवाच्या कार्यक्रमाला तसे. हा नाही, तो कार्यक्रमात तुझ्या नशिबात नाही, होणार पण नाही. तू काळजी करायचीच नाही अजिबात. हा. त्यानंतर प्रश्नचिन्ह या पद्धतीचं, उद्गार चिन्ह या पद्धतीचं असतंय. त्यानंतर अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह 2 प्रकारचे असतात, एकेरी अवतरण, दुहेरी अवतरण. एकेरी चिन्ह, एकेरी अवतरण या पद्धतीचं असतंय पहा है ना. आणि दुहेरीला या पद्धतीने असतंय. असे अवतरण चिन्ह असतंय. तू लिहिताना दोन्ही असे लिहितोय, इकडे एक है ना, हे असं नसतंय. हे लिहिताना हे वरच्या बाजूला असते असे. हे दुहेरी अवतरण चिन्ह आहे, कळलं. त्यानंतर संयोग चिन्ह. संयोग चिन्ह म्हणजे छोटा डॅश. अपसारण चिन्ह म्हणजे खालच्या बाजूला असते असं मोठं जरा है ना. बरोबर. हा राईट. इंस्टाग्रामवर वापरतो तू असा. ते चिन्ह म्हणजे कोणतं आहे? अपसारण चिन्ह. हे असलेले लक्षात राहते. हा. आणि त्याच्यानंतर दंड. दंड 2 प्रकारचे असतात, एकेरी आणि दुहेरी. तुम्ही पाहिलं असेल, दंड म्हणजे या पद्धतीची एक उभी रेषा असते. जर एक असेल तर एकेरी, 2 असतील तर दुहेरी. त्यानंतर विकल्प चिन्ह. विकल्प म्हणजे अशी स्लॅश, ज्याला किंवा साठी वापरतो आपण तिला, बरोबर ना. त्याच्यानंतर अवग्रह चिन्ह. अवग्रह चिन्ह म्हणजे हे असं असते पहा, यस यस वालं है ना. असं जेव्हा म्हणतो आपण त्याच्या पुढं एस एस लिहितो लिहितो हा बस हवा जाईल. हा. तर हे अवग्रह चिन्ह आहे, कळलं. त्याच्यानंतर पुढचं पाक काकपद या पद्धतीचं असतंय है ना. काकपद. लोपचिन्ह. लोपचिन्ह म्हणजे या पद्धतीचं, जेव्हा तू म्हशीसारखा हू करतोस
पहा चॅटिंग करताना बरेच जण ह्या लोप चिन्हाचा वापर करतात की नाही. एखादा थोडा बोलला की नंतर तिथं डॉट डॉट देत आणि पुढे लिहितंय काहीतरी, नंतर पाहू ते काय लिहितंय. आणि पुढचं आहे पहा यथोपरी चिन्ह. यथोपरी चिन्ह ज्याला ऍज इट इज चिन्ह आपण म्हणतो. ऍज इट इज साठी पहा वरचं जसेच्या तसं लिहायचं असेल तर आपण या पद्धतीने लिहितो पहा. याला यथोपरी चिन्ह असं म्हटलं जातंय, लक्षात ठेवा. जे आपण या पद्धतीने लिहितो ऍज इट इज ते तसं असतंय ते चिन्ह खरं. कळलं? हा. कोणतं? हे ते एकच आहे, फक्त आपण लिहिताना असं लिहितोय. हे ऑलरेडी हे लिहितानाच असं असतंय. मग तू त्याचं शॉर्ट असं गेला है ना लिहिताना स्पीडने, तर ते चिन्ह त्याला यथोपरी चिन्ह असं म्हटलं जातंय. असे 15 प्रकारचे चिन्ह आपल्याला बघायचे. मग आता हे 15 प्रकार चिन्ह, एक एक चिन्हाचा उपयोग आपल्याला विचारला जातो. मग ते एक एक चिन्ह बघायचे, त्या अगोदर थोडं लिहून घेऊ, मग चिन्हाच्या उपयोगांकडे जाऊयात. चला. काय झालं तुला पचपच करायला? सोपा चॅप्टर एकदम. विरामचिन्ह टाकले खाली लिहा. त्याच्यामध्ये मराठी भाषेत हा व्याख्या मराठी भाषेत बोलताना किंवा लिहिताना कोठे किती थांबायचे, हे समजण्यासाठी जे चिन्ह वापरतात त्यांना काय म्हणतात? विरामचिन्हे असे म्हणतात. त्याच्यामध्ये लिहा खाली. विराम या शब्दाचा अर्थ थांबणे असा आहे. पुढचं वाक्य. विरामचिन्हे ही इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत घेण्यात आलेली आहेत. पुढचं वाक्य. ब्रिटिश लेखक मेजर कॅन्डी यांनी पहिल्यांदा मराठीत विरामचिन्हे वापरली. खाली विरामचिन्हाचे प्रकार. मग हे 15 प्रकार आहे का, खाली नाव टाका. 7 इकडे टाका, 8 तिकडे टाका, किंवा 8 इकडे टाका, 7 तिकडे टाका. त्यासमोर चिन्ह पण काढा, ते कोणतं चिन्ह कसं असतंय ते.
सगळेजण लिहितायत का पाठीमाग? झोपलेला असलं तर कोणी सांगत चला मागे. हा, सांगणार आहे झोपत असेल त्याला सांगत असेल मी थोड्या वेळ झोपतो, तू थोड्या वेळाने झोप. एकमेकाचं नावच नको सांगायला. त्याला उठवा तिथं. उठ म्हणा सकाळ झाली. हा, गुड मॉर्निंग. चिन्ह दाखवा त्याच्या पुढं. विराम चिन्हावरती त्याच्या उपयोगावरती प्रश्न असतोय आपल्याला. कधी कधी वाक्य देतात, त्या वाक्यामध्ये विराम चिन्हांचा वापर करायला सांगितला जातो. किती विराम चिन्ह बसतील असे विचारतात. बघूयात आपण एक एक प्रकार बघितला की समजून जाईल. हे चॅप्टर असे आहेत एकदाच शिकायचे, परत शिकण्याची गरज लागत नाही. त्याच्यामुळे लक्ष देऊन समजून घ्या. हा, झालंय. तर एक एक प्रकार आपण आणि त्याचा उपयोग आपल्याला बघायचे. लक्ष द्या इकडं. झालंय का? पहा, पहिला आहे पहा पूर्णविराम. पूर्णविरामचा वापर कुठे केला जातो ते आपल्याला बघायचं. आधी समजून घ्या. इकडं पहा, पूर्णविराम म्हणजे अशा पद्धतीचं एक चिन्ह असते, बरोबर. तर पूर्णविरामचा उपयोग कुठे कुठे केला जातो? जेव्हा वाक्य संपल्यानंतर वाक्याच्या शेवटी जे चिन्ह दिलं जातं त्याला काय म्हणतात? पूर्णविराम म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी असं म्हटलं, कोणतंही उदाहरण घेऊयात. रामने बर आंबा खाल्ला. पहा, आता हे वाक्य पूर्ण झालं. हे वाक्य पूर्ण झाल्यानंतर या वाक्याच्या शेवटी आपण जे चिन्ह देतोय ते कोणतं देतोय?
पूर्ण विराम देतो पहा, लक्षात ठेवा. म्हणजे वाक्य संपल्यानंतर, जसं की आणखी एक, कासवाने शर्यत जिंकली. आता हा पूर्णविराम आहे का रे वरती दिलेला? हा पूर्णविराम आहे जिंकलीवर दिलेला? नाही, तो अनुस्वार आहे ना, तिथं नको म्हणू पूर्णविराम. तर पूर्णविराम वाक्य संपल्यानंतर वाक्याच्या शेवटी दिला जातोय, तो असतोय पूर्णविराम. कळलंय? असा पहिला उपयोग आहे पहा, वाक्य संपल्यानंतर वाक्याच्या शेवटी जो दिला जातो. इकडे लक्ष द्या, लिहू नका तिला म्हणावं, बाई लिहू नकोस, काही लिहू नको. हा, जाऊ नको बाळा, बस बस बस, थोडा वेळ बस, जरा येऊ दे, बाहेर गेले तिकडे ब्लॉक व्हायचं. हा, अरे कालच सांगितलं की जरा विचारून जात चला, चालले आपले, उठले का चालले. म्हटलं आता कोणतरी विचारल, मग कोणतरी उचल, इथून उठून गेली बिचारी समोरून. कोणीच उठायचं नाही. हा, संपला टायमिंग. 3:30 वाजून गेले की टायमिंग संपला. पहिल्या 2:30 ते 3:30 मध्येच काय बाहेर जायचं, पुढच्या 1 तासात बाहेर जायचं नाही कोणीच. हा हा, बस बघ इकडे आता, किती अर्जंट आले ना तरी चालतंय, इथंच झाली तरी चालतंय, पण बाहेर जायचं नाही. काही होऊ दे, राडा झाला तरी चालेल. हा, शी नाही, हा काही होऊ दे, शी झाली तरी चालते इथंच. हा, पण आता बाहेर नाही. आता तुमचे लाड खूप होत आहेत, है ना. लक्ष द्या पहा, आणि लिहू नका कोणीच. पेन वही जरा झाका त्याला ठेवा, जरा 2 मिनिटं, काय नाही होत. काही जणांना तर काय घाई झालेली मला माहितच नाही. मी इकडं पाठ फिरवली का त्यांनी 2 वाक्य लिहिले धडक्यान, लगेच लिहूनच ठेवतोय ते. आणि मी इकडं मान केली का पेन असं हातात आणि माझ्याकडे असं बघत आहे. लिहायचं नाही कोणी जा, जोपर्यंत मी जेव्हा लिहायचंय म्हणाल तेव्हाच लिहायचंय. हा, पहा इकडं दुसरा उपयोग काय सांगतोय पहा. तर आणखी कुठं वापरलं जातं पूर्णविराम? एखादं संक्षिप्त रूप देण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? पूर्णविरामचा वापर करतो पहा. उदाहरणार्थ, समजा मी असं म्हटलं, सचिन BA पास झाला. पहा, बी नंतर आपण काय देतो? पूर्णविराम देतोय. आणि नंतर पुढे लिहितोय ए नंतर पण काय देतो? पूर्णविराम देतो. म्हणजे संक्षिप्त रूप लिहिताना आपण कशाचा वापर करतो? पूर्णविरामचा. सचिन BA पास झाला. कळतंय? पास राहिलं, बर, असलं लय लक्ष राहतंय. पहा, सचिन BA पास झाला, म्हणजे संक्षिप्त रूप लिहिताना आपण कशाचा वापर केलाय? पूर्णविरामचा. त्याच्यानंतर पहा, तो सध्या ICU हा यू मध्ये आहे. तो सध्या ICU मध्ये आहे. आपण ते संक्षिप्त रूप लिहिण्यासाठी त्याचा वापर केलेला आहे. कळतंय का? तर असं हे दुसरा उपयोग आपल्याला पूर्णविरामचा बघायला मिळतोय. पहिला पाहिलाय वाक्य संपल्यानंतर वाक्याच्या शेवटी. दुसरा उपयोग पाहिलाय संक्षिप्त रूप देण्यासाठी. आणि त्याचा तिसरा उपयोग आहे पहा, नावाची आद्याक्षरे लिहिण्यासाठी. आपल्या नावाचं इनिशियल जेव्हा आपल्याला लिहायचंय तेव्हा आपण पूर्णविरामचा वापर करतो. करतो का? जसं की पहा, उदाहरणार्थ, डॉक्टर BR आंबेडकर. डॉक्टर BR आंबेडकर म्हणजे आपल्या नावाचे काय करताना, इनिशियल लिहिताना आपण काय वापरतो रे मध्ये? पूर्णविराम. डॉक्टर BR आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार म्हणतात. तर पहा, म्हणजे हे नावाची आद्याक्षरे लिहिण्यासाठी आपण कशाचा वापर केलाय? मध्ये पूर्णविरामचा वापर केलाय. कळतंय का? त्याच्यानंतर पहा, बरोबर, पु ल देशपांडे
यांनी कोणती कादंबरी लिहिली? बटाट्याची चाळ ही कादंबरी लिहिली. तर पु ल देशपांडे नावाचे अध्यक्षर आहेत, लक्षात ठेवा. काय रे त्यांचं पूर्ण नाव? पु ल देशपांडेंचं पूर्ण नाव काय? काय बळच नको जोडू, माहित असेल तर सांग, है ना. काही पण पंढरनाथ, है ना, मनाने. पुंडलिक लक्ष्मण देशपांडे, है ना. हा ना, नाही तुला नाही म्हटलं, मी यांना सांगत होतो. तर तर पु ल देशपांडे म्हणजे त्या पा त्यांचा आपण नावाचे अध्यक्षर लिहिण्यासाठी आपण त्याचा वापर करतो पहा. जसं आपलं एखाद्याचं नाव असतंय, है ना, मग एखाद्याचं असेल पहा एस एम कांबळे, आपण असं लिहितो. मग ते लिहिताना आपण नावाचे अध्यक्षर लिहिताना एस नंतर पूर्णविराम देतोय, एम नंतर पूर्णविराम देतोय. तर नावाचे अध्यक्षर लिहिण्यासाठी कशाचा वापर केला जातोय? पूर्णविरामचा वापर केला जातोय. कळतंय का? त्याच्यानंतर पहा वि स खांडेकर यांनी ययाती ही कादंबरी लिहिली. याच्यासोबत तुझे 2 प्रश्न कव्हर झाले. बटाट्याची चाळ कोणाचं आहे? पु ल देशपांडे. आणि ययाती कोणाची आहे? वि स खांडेकरांची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पूर्णविरामचा वापर केला जातोय. लक्षात ठेवायचंय की जेव्हा नावाचे अध्यक्षर लिहायचे असतात तेव्हा पूर्णविरामचा वापर करतात. संक्षिप्त रूप लिहिताना पूर्णविराम वापरतात आणि वाक्याच्या शेवटी वाक्य संपल्यानंतर कोणतं चिन्ह वापरतात? पूर्णविरामचा वापर केला जातोय. कळलंय का? त्याच्यानंतर दुसरं चिन्ह आहे पहा, ते म्हणजे स्वल्पविराम. पहा आता स्वल्पविरामचा वापर कधी केला जातोय? जेव्हा एका जातीचे शब्द लागोपाठ आले तेव्हा आपण स्वल्पविरामचा वापर करतो पहा. उदाहरणार्थ समजा मी असं म्हटलं, गोदावरी भीमा. पहा गोदावरी नंतर भीमा, नंतर कृष्णा, तापी या महाराष्ट्रातील नद्या आहेत. एकाच जातीचे शब्द आहेत, नद्यांची नावं आहेत, लागोपाठ आले म्हणून आपण काय वापरले? स्वल्पविराम. पहा पण कुठं शेवटच्या शब्दानंतर स्वल्पविराम देत नाहीत. कधी लय तापी नंतर पण स्वल्पविराम नाही. एकाच जातीचे शब्द जर लागोपाठ आले तर मध्ये कोणते चिन्ह वापरतात? स्वल्पविराम. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखी वाक्य सांगता येईल याच्यामध्ये. क्रिकेट, कबड्डी, खो खो, बर हॉकी, हे भारतीय लिहू? बरं ठीक आहे. भारतीय भारतीय नाहीच आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. लोकप्रिय खेळ आहेत. ठीक आहे. हे लोकप्रिय खेळ आहेत. म्हणजे खेळांची नाव आलेत, लागोपाठ आले, है ना. तर मग इथं कोणतं चिन्ह वापरलंय आपण? मध्ये स्वल्पविरामचा वापर केलाय. लक्षात ठेवा. कळतंय का? पहा त्याच्यामध्ये समजा तुम्ही आणखी घेतलं, समजा बटाटा, टोमॅटो अशी नावं घेतले पहा. तर हे ह्या असे जर नावं घेतले आणि शेवटी म्हणलं ह्या सर्व भाज्या आहेत, बरोबर ना. म्हणजे एकाच जातीचे शब्द लागोपाठ जर लिहिले तर मध्ये कोणतं चिन्ह वापरतात? स्वल्पविराम. त्याच्यानंतर संबोधनानंतर म्हणजे एखाद्याला जेव्हा आपण हाक मारतो, आपण पाहिलं पहा संबोधन विभक्तीमध्ये, जेव्हा आपण एखाद्याला हाक मारतो, हाक मारल्यानंतर एक थोडा वेळ तिथं थांबतो आपण ना, आणि तेव्हा तिथं कोणतं चिन्ह वापरतात? स्वल्पविराम. संबोधनानंतर कोणत्या चिन्हाचा वापर करतात? तर स्वल्पविराम. उदाहरणार्थ पहा. बर बाळांनो,
बर, शांत बसा. म्हणजे हाक मारली आणि हाक मारल्यानंतर आपण कोणतं चिन्ह वापरतोय? स्वल्पविराम. कळतंय? म्हणजे संबोधनानंतर स्वल्पविराम या चिन्हाचा वापर केला जातोय. त्याच्यानंतर आणखी पहा, आणखी एखादं सांगता येईल, जसं की मगाशी पाहिलं, राम पाणी आण. पहा, हाक मारलेली आहे का? म्हणजे हाक मारल्यानंतर आपण काय वापरलंय? स्वल्पविराम वापरलाय. त्याच्यानंतर आणखी उपयोग सांगता येईल पहा. जेव्हा एखाद्याच्या तोंडचं वाक्य लिहायचं असतंय, त्या तोंडचं वाक्य लिहिण्याच्या अगोदर की नंतर आपण काय वापरतो? स्वल्पविराम देतो. म्हणजे एखाद्याच्या तोंडचं वाक्य लिहिताना, उदाहरणार्थ पहा, आई म्हणाली की, पहा, आई म्हणाली की, आणि जेव्हा की म्हणतोय त्यानंतर आपण काय करतो रे? स्वल्पविराम देतो आणि मग काय म्हणाली ते आपण पुढे लिहित असतोय. समजले? म्हणजे एखाद्याच्या तोंडचं वाक्य लिहिण्याच्या अगोदर की नंतर कोणतं चिन्ह वापरतात? स्वल्पविराम. समजलंय का? लक्षात ठेवा. तर असं हे 3 उपयोग स्वल्पविरामचे आपल्याला पाहायला मिळतात. चला लिहून घेऊयात. पहिलं चिन्ह टाका पूर्णविराम. पूर्णविराम. पूर्णविराम कंसामध्ये जरा पूर्णविरामचं चिन्ह द्या. आणि पूर्णविरामचं चिन्ह देताना नुसता पेन टेकू नको असं, है ना? जरा त्याला गोल कर थोडं असं. पूर्णविरामला दिला पेन टेकून, फक्त तिथं दिसाना पण. आली उपयोग लिहायचे आपल्याला. उपयोग असं टाका, उपयोग. उपयोग. पहिला उपयोग लिहा. उपयोग पहिला. वाक्य संपल्यानंतर, वाक्य संपल्यानंतर वाक्याच्या शेवटी, वाक्य संपल्यानंतर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतात. पूर्णविराम देतात. मग ते 2 वाक्य लिहा आणि शेवटी ते पूर्णविराम दे तिथं. हा, हे 2 उदाहरणं लिहा. खाली दुसरा उपयोग लिहा, संक्षिप्त रूप देण्यासाठी. संक्षिप्त रूप देण्यासाठी. बीए चा फुल फॉर्म काय रे? बॅचलर ऑफ आर्ट्स. चांगलं माहिती आहे तुला. आणि आयसीयू चा? इमर्जन्सी म्हणले ई यायला पाहिजे ना. आय कसं येईल?